काय काम करायचं असतं हेच 15 वर्षात मधल्या 5 वर्षामध्ये लोकांचा उच्च शिक्षित आपल्याकडे आमदार असताना त्यांनी ज्या पद्धतीने या विधानसभेचे प्रश्न वाढले आणि त्याच्यापूर्वीचे 5 वर्ष आणि त्याच्यानंतरचे 5 वर्ष हे विद्यमान आमदारांना मिळालेले असून सुद्धा त्यांनी अतिशय त्यांचा निष्क्रिय प्रवास या त्यांच्या 10 वर्षाच्या विधानसभेमध्ये एकही प्रश्न त्यांनी मांडलेला नाही. 288 जागा 288 आमदार विधानभवनामध्ये असतात, परंतु आमच्या पिंपरीचे आमदार कधी आमच्यासाठी बोलतील याच्यासाठी आमचं लक्ष मात्र विधानभवनाकडे असतं. आणि याच्यामध्ये मात्र ते प्रत्येक ठिकाणी ॲबसेंट असतात. आणि म्हणून आम्हाला या सामान्य जनतेसाठी आवाज उठवणारे, सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या माणसांसोबत म्हणजे महाविकास आघाडीच्या मुलांसोबत त्यांना सामान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्वतः त्यांनी आज सांगितलेले की सगळं परिवर्तित आता काय प्रेम आहे तेच प्रेम आता तुम्हाला पिंपरी जातं की जनता दाखवतो. खरं तर आज मी पिंपरीमध्ये आहे. आज आमच्या संजय भाऊ आणि आमच्या नगरसेविका उषाताई वगैरे ॲडव्होकेट गौतम जाधव सर आहे. या शहरामध्ये खरं तर आम्हालाही त्यांना विचारायचं दादांना असं तुमचं नेमकं काय त्यांच्यावर प्रेम आहे की काहीच नसताना, कुठल्याही कामाचा परफॉर्मन्स नसताना, एकाही सामान्य गोरगरिबांचं कुठलं काम त्यांनी केलंय ते दाखवावं, असं काय आहे त्यांच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांनाच उमेदवारी देतात. दादा तुमच्याच पक्षातली लोक त्यांना विरोध करतायत, तुम्ही त्यांच्या रोज बैठका घेताय, माझ्यासाठी काम करा, माझ्यासाठी काम करा. तुम्ही 15 वर्ष दादा यांना संधी दिली, 15 वर्ष त्यांना माणसं जोडून आली नाही, तर असं काय आहे त्यांच्यामध्ये की तुम्ही त्यांना वारंवार संधी देताय? हा सामान्य जनतेला सुद्धा प्रश्न पडलाय. नेमकं असं हितगुज काय आहे तुमच्या दोघांमध्ये? तर दोघांमधले नातेसंबंध काय आहे? माझ्या प्रेमाबद्दल सोडा, पवार साहेबांनी यावेळेस जे काही चेहरे दिलेले आहेत ते सगळे सुशिक्षित चेहरे दिले, जनसामान्यांतले चेहरे दिलेले आहेत आणि मेरिटवर आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे पक्षाचं प्रेम वगैरे त्या गोष्टी तुम्ही दादा बोलू शकता, कारण तुम्ही फक्त एकतर्फी तुम्हाला जे योग्य वाटेल तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे गुन्हेगारीला तो पाठबळ देतो आणि ज्या शहरामध्ये दहशत माजवतात अशांना म्हणजेच विद्यमान आमदारांना दादा तुम्ही वारंवार संधी देत आलात आणि या शहराचं नुकसान केलेलं आहे. हे मोठं पाप दादा तुमच्या हातून घडलंय. येणाऱ्या काळात तुम्ही असं काही करू नका. तुम्ही ज्या पद्धतीने जनतेला सांगताय तुमच्यावरचं प्रेम, तुमच्यावरचा विश्वास या सामान्य जनतेचा कमी होईल की काय याची आम्हाला भीती वाटते. निवडणूक जी आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत सिलेक्शन शिरवण या पिंपरी विधानसभेमध्ये निश्चितपणे 100% निवडून येणार आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, सर्व शिवसैनिक या ठिकाणी रात्रंदिवस त्यांचा प्रचार करीत आहे. काँग्रेस बरोबर आहे, समाजवादी पक्ष बरोबर आहे, CPM आहे, CPI आहे, असे सर्व आम आदमी पार्टी आहे आणि या सर्व पक्षाच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे त्यांचा विजय हा होणार आहे. आणि ही पिंपरीची जनता जी विद्यमान आमदाराला कंटाळलेली आहे, ज्यांनी कुठलेही काम केलं नाही, ज्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही, एकही लक्षवेधी अथवा एकही तारांकित प्रश्न मांडला नाही, अशा आमदारांचा पराभव एका भगिनीच्या माध्यमातून व्हावा अशा पद्धतीने रामकृष्ण हरी अरे आमदार ताई ठरवलेलं आहे आणि येत्या 23 तारखेला त्यांचा पराभव हा निश्चित आहे. हे लिहून घ्या माझ्या. लाडकी बहीण योजना या राज्यात चांगल्या पद्धतीने राबवतो, त्याच पद्धतीने आपली एक लाडकी बहीण 15 उमेदवारामध्ये आहे, तर लाडक्या बहिणीला आपण कशा पद्धतीने मदत? हे बघा, आम्ही सगळेच, मी आता सांगितलं, सगळेच पक्ष या लाडक्या बहिणीसाठी रस्त्यावर उतरलेले आहे. आम्ही घराघरात चाललोय, लोकांसमोर चाललो. एक सुशिक्षित चेहरा या विधानसभेला पाहिजे. एक अडाणी, एक गुंडगिरीचा चेहरा. लोक कंटाळलेले आहेत आणि या पिंपरीचा विकास व्हावा म्हणून सुरक्षा ताईच्या आम्ही सर्व पिंपरीतील लोक मतदार, आम्ही सर्व पक्ष पाठिंबा. 23 तारखेला बोला उदाहरण आम्हीच गुलाल उदाहरण 100% गुलाला आम्हीच उदाहरण. पवार साहेबांची ताकद, उद्धव साहेबांची ताकद, काँग्रेसची ताकद आणि सर्व कार्यकर्ते, सर्व शहरातील विधानसभेतील सर्व मतदार त्यांच्या पाठीशी. काल दादा जयंत पाटलांनी तुम्हाला शब्द दिलाय.
जयंत पाटलांनी तुम्हाला काय शब्द दिलाय काल? शरद पवार शरद पवार जयंत पाटलांनी काय शब्द दिलाय? हे बघा, शब्द दिला भाग वेगळा आहे. पहिलं माझं कर्तव्य आहे आमच्या भगिनीला निवडून आणायचं. राजकारणात शब्द दिलेला असतो आणि ते वरच्या स्तरावर, ते माझं काम नाहीये. आम्ही म्हणून रात्रंदिवस त्यांच्या बरोबर राहून, त्यांच्या सोबत राहून आम्ही त्यांना निवडून आणण्याचं हे आत्ताचं आमचं काम आहे. नंतरचा नंतर तुमच्यासाठी काय वेगळं आहे? तुमच्यासाठी काय वेगळं? काय नाही, काही वेगळं नाहीये. आमचं कर्तव्य आहे, आम्ही त्यांना निवडून